एक सकपाळ गोलंदाजी मार्कवर सचिन कदम ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल सीमारेषा तोडून फोडून चौकारा करता पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय सचिन कदम याने आणि आल्याबरोबर आपले इरादे मात्र इथे स्पष्ट दाखवलेत. सेमीफायनलचा हा थरार प्रत्येक सकपाळ पुन्हा निघतोय. सचिन कदम याच्यासाठी ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मी इथं आमच्या KSKचे विद्यमान सचिव आमचे सहकारी विद्यमान अध्यक्ष आमचे सहकारी मित्र, एक लिजंड क्रिकेटर आणि ज्याचा आदर्श घेऊन आज KSKचे खेळाडू या स्पर्धेमध्ये या KSKमध्ये वावरताना आपण पाहतो ते आमचे मित्र सहकारी KSKचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सुभाष तात्या सुतार यांचा व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मी अशोक कदम यांना विनंती करेन की आमचे अध्यक्ष यांचा सन्मान करावा. तात्या तुला शुभेच्छा आणि मान्यवरांचा इथे आभार मानतो. धन्यवाद. वाईटचा इशारा त्याचबरोबर वन बाउंसची इथे ताकीद दिली जाते. सेमीफायनलचा थरार गोगवे वर्सेस लाखवड शिवशेजारची गावं मात्र आज एकामेकाच्या समोर लढताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक सकपाळ ज्यांना आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केले. चला देवसरे संघ आजूबाजूला कुठे असाल तर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदान इथे स्टेजच्या उजव्या कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. लगेचच आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. देवसरे संघ चला प्रतीक सकपाळ यावेळी लिडिंग एज घेतली जाते. प्रताप सकपाळ त्याच्यापर्यंत पोहोचेल का आणि हो पोहोचलाय, झेल टिपलाय. हो सचिन सारखा महत्वपूर्ण इथे पळी टिपलाय आणि काहीशा जड पावलानं जड अंतकरणानं त्याची पावलं मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. सचिन कदम की ज्यानं आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यावरती आपली छाप सोडली होती. आपल्या संघाला प्रत्येक सामन्यागणिक विजयाचं बहुमूल्य योगदान दिलं होतं. यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. धावफलकावर धावा लागतायत 7. इथून पुढे नक्कीच मनोवैज्ञानिक जो दबाव आहे तो टाकण्याचं काम लाखवड संघ करेल. लाखवड संघ आज चांगल्या ताकदीने चांगल्या उमेदीने उतरलाय. जुन्या आणि नवीन खेळाडूंचा भरणा त्यांच्याकडे आहे. प्रतीक निघतोय. ज्ञानेश्वर याच्यासाठी फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, सीमा रेखा पार, चौकार येतोय. ज्ञानेश्वर आल्या हल्ला चढवलाय प्रतीक वरती. जिथे सचिनची विकेट गेली होती त्या विकेटचा दबाव, त्या विकेटची कुठेही कमी उणीव भासून देत नाही. तो ज्ञानेश्वर आल्याबरोबर चौकार खेचलाय आणि धावगती वाढवण्याचा प्रयत्न मात्र ज्ञानेश्वरने केलाय. प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्कवर कमबॅक करेल का? चेंडू हवेमध्ये आहे, आकाशाला उंच गेला. नयन सकपाळ त्याच्या खाली आहे, कोणतीही चूक नाही. लांबी कमी, उंची जास्त, फटका फसला होता. चेस लाईन मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न फसला. ज्ञानेश्वर एका चौकारानंतर मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. दोन बाद 11 असं या षटकाचं पृथक्करण आहे. धावगती चांगली आहे मी म्हणेन. तुम्ही जर 30-35 धावा उभारताय तर तुम्हाला सामन्यामध्ये बनण्याचा चान्स मिळू शकतोय, मात्र त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील.
विशाल कदम. सेमीफायनलचा थरार दोन्ही संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. एकीकडे सचिन तर दुसरीकडे प्रताप सकपाळ, एकीकडे पॅडी तर दुसरीकडे तुषार सकपाळ, एकीकडे विशाल आहे तर नयन सकपाळ आहे, ज्ञानेश्वर आहे. असे चांगले दोन्ही साईडून खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये. दुसरा षटक घेऊन येतोय तुषार सकपाळ. ज्यानं आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली तुषारने. तुषार निघतोय पॅडी चोरगेसाठी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला भिरकावून दिला टाकीवरती, मात्र त्या ठिकाणी हा सणसणीत षटकार फ्लॅट 6 होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला चांगल्या पद्धतीनं ड्राईव्ह केला, षटकार वसूल केला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी चेंडू काहीसा खालीच राहिलाय आणि निर्धाव चेंडू होतोय. याचबरोबर धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. अतिशय चांगली धावगती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा खर्च केल्यात तुषारने. तुषारकडून अपेक्षा होती चांगल्या इथं चांगलं षटक हाताळेल आणि धावा रोखेल, मात्र एक खराब षटकार आला, एक खराब चेंडू आणि त्याच्याबरोबर संघाची धाव संख्या जी आहे ती 22च्या घरामध्ये जाऊन पोचले.
तिसरं आणि अंतिम षटक घेऊन येतोय विराज सकपाळ. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. 35च्या घरामध्ये जर तुम्ही जाऊन पोचाल तर मात्र इथे फायटिंग स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच विजय, खात्रीशीर विजय, तुम्ही विजयाच्या आशा तुम्ही ठेवू शकता. पण त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर आहे तो विराज सकपाळ. आज त्यानं चांगली गोलंदाजी केले. विशाल यावेळी फटका खेळला, हवेमध्ये आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्यावरती झपाट्याने येतोय. एकच धाव मिळेल. मात्र पॅडी चोरगेला इथे स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलंय. ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. पॅडी चोरगे एक चौकार एक षटकार त्यांनी खेचलाय आणि बऱ्याच आशा त्याच्याकडून आहेत. यावेळी चांगला फटका आहे. यावेळी देखील फेकून दिलाय चेंडू. 6 धावांनी करता षटकार येतोय पॅडी चोरगेच्या बॅट मधून. पुलचा फटका भिरकावून दिला. वाईट डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावा येत आहेत. 6 धावेबरोबर धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. विराजला काहीतरी विचार करावा लागेल. गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. कमबॅक करावा लागेल. पॅडीला थांबवावं लागेल. रोखावं लागेल. इथे बाद करावा लागेल तुम्हाला. आणि यावेळी सुरेख चेंडू आहे. काय बेहतरीन चेंडूची आवश्यकता आहे. अशा पद्धतीचे चेंडू तुमच्याकडे आहेत तर त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. पॅडी चोरगेला मात्र थांबवला. एक तेरी तो एक बेरी. सौ सोनार की तो एक लोहर की. कधी पॅडी चोरगे तर कधी विराज, असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा येतोय आणि नक्कीच थोडासा दबाव त्याच्यावरती पाहायला मिळतंय. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये धावफलकावर धावा लागतायत 30 आणि इथून पुढे जरी तुम्ही 35 धावांपर्यंत रोखलं तर तुम्हाला नामी संधी या सामन्यामध्ये आहे. कारण बॅटिंग लाईन लाखोड संघाकडे देखील आहे. यावेळी देखील सुरेख फटका. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा. यावेळी खोदून काढलाय चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र माघारी पाठवलंय लक्की भोसलेने विशालला. कारण त्याला जास्तीत जास्त पॅडी चोरगेने जास्तीत जास्त त्याला स्ट्राईकवर राहायचंय. 4 बॉल धावफलक 31 या आकड्यावरती. नक्कीच तुम्ही 35च्या आतमध्ये रोखलं तर तुम्हाला विजयाची संधी या सामन्यामध्ये निर्माण होऊ शकते. ओ हो 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 का अतिशय बेहतरीन लाजवाब देखना स्ट्रोक. ह्यूज हाय हँडसम बिग 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 षटकार येतोय. एवढे शॉर्ट पिच चेंडू तुम्ही टाकू शकत नाही पॅडी चोरगेला. तुमच्याकडे जर शॉर्ट पिच चेंडू टाकायचे असतील तर तेवढाच वेग देणं गरजेचं आहे. आणि लेग साइड म्हणजे पॅडी चोरगेचा हातखंडा आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावरती. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना या चेंडूवरती काय करामत पाहायला मिळेल. डॉट चेंडू येतोय. त्याचबरोबर 22च्या रूपाने 1 धाव मिळते. धावफलकावर धावा लागतायत 38 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावर लागताय. 39 धावांचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांना विजयाची संधी मात्र समान असणार आहे. मैदान इथे पाऊस वरुण राजाने विश्रांती घेतले. मैदान सुकले. चांगले बॉल बॅटवर येत आहेत. तुम्हाला उभं राहण्याची गरज आहे
आणि गोलंदाजाच्या दृष्टीनं पाहिलं तर चेंडूंना चांगली वळण देखील देता येऊ शकते. दोन्ही संघाच्या दृष्टीनं पाहिलं तर समसमान संधी आहे, मात्र जो चांगला खेळेल तो या सामन्यामध्ये विजयी. टीमला विनंती आहे की आपण त्याच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. देवसरे टीम यानंतर लगेचच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला मित्रांनो, स्पीडअप करा. लाकवड संघ, घोगवे संघ, चला फायनलचा सामना. तदनंतर आपल्याला बक्षीस वितरण समारंभ देखील करायचा आहे. वेळ लावू नका, चला स्पीडअप करा. प्रताप सकपाळ, वेळ लावू नका कृपया. फायनलचा सामना खेळायचा आहे. 38 धावा झाल्यात. 29 धावांचं आव्हान असेल लाकवड संघासमोर आणि 39 धावा डिपेंड करायच्या आहेत. आणि नक्कीच आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो हा सेमीफायनलचा थरार. दुसऱ्या इनिंगला आमचे साथी समालोचक एक गोड आवाज, तोडफोड कॉमेंट्री आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. उमेशजी सावंत यांचं आगमन झालंय. आपलं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. या आणि आपल्या सदाबहार वाणीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा. थँक्यू सो मच. खरं तर प्रेक्षणीय मॅच होती, परंतु हा भार पूर्णपणे सांभाळला समालोचकांचा, ते आमचे काका संतोषजी शिंदे. थँक्यू सो मच. मॅचकडे वळतोय आपण. हवेपर्यंत बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय, बॉल टप्पा खाला, थोडासा चेंज केलाय. डॉट बॉलची होते सांगता मॅच सेमीफायनलचा असणार आहे. प्रताप सकपाळ आणि तुषार बॅटिंगसाठी गेलेले आहेत. तुषारने खरं तर आजच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये प्रभावित केलंय, कारण का खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. सचिन कदम बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. लक्ष असणार आहे 39 धाब्यांचं. सचिनचा बॉल, पुढचा बॉल, फुल टॉस, लो फुल टॉस, काउंट दिलाय सीमारेषा पार. मोठा धमाका समोरच्या दिशेने, षटकार, चांगली बॅटिंग. लो फुल टॉस बॉल, भिरकावून दिलाय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता सचिन कदमने आणि त्याच्यावर त्या प्रतिहार केलाय, वार केलाय प्रताप सकपाळने. सात हवाल्यात चांगली सुरुवात करून दिली. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, परंतु आणखीन एक इथे हॅप ट्रॅकर मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर झालंय, परंतु धाबा किती असतील जो पंच निर्णय देतील तोच योग्य असणार आहे. यस, एक डिक्लेअर आलेली आहे. डिक्लेअरच मिळेल, जो पंचा निर्णय दिलाय तोच अंतिम आहे. प्रताप, चला कोणते आर्ग्युमेंट नको आहे, लगेच मॅचला सुरुवात करायची. एक सिंगल येते या बॉलवरती. स्ट्रोक मध्ये खरं तर ताकद होती, स्ट्रोक मध्ये चांगला
आवाज होता आणि त्याच्यानंतर भिरकावून दिला होता बॅटरने. एक सिंगल इथे टिकलर झोन मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल टोटल झाले ते 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत एकूण एकत्र टीम 7 धावा. 15 बॉल 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग होते यार. प्रताप सकपाळ हा डिटर बॅटर आहे. पेस देखील पसंत आहे. स्विंग ला देखील चांगलाच खेळतो आणि आतापर्यंत हा बॉल अगदी पाठीमागे आपटला होता. पंचाचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. त्या व्यतिरिक्त रन्स ऍड करतोय. टोटल आतापर्यंत झाल्या त्या 8. चांगली विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. चांगली बॅटिंग. आणखीन किती स्ट्रोक फसलाय. बॉल हवे मध्ये चर्चा राहील आणि कॅच ड्रॉप झालाय. एक तर सिंगल येते. पडलाय उठलाय तोपर्यंत 2 धाबा इथे सहज घेतल्यात. गुड रन बिटवीन द विकेट. मोठ्या फटक्याने धाबा आल्यात. त्याच पद्धतीने काही एक्स्ट्रा देखील आल्यात आणि आता या 2 धाबा 39चा टार्गेट असल्या कारणानं बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. विकेट ठेवणं आज खरं तर ज्या पद्धतीनं तुषार सकपाळ बॅटिंग करतोय त्याने म्हण जिंकलेत आतापर्यंत. घसरला पाय पडला त्याच्यानंतर हे स्मिथ असे त्याचे एक तोंडामध्ये एक चांगला खेळ. स्मिथ अशी आपण पाहतो चेहऱ्यावरती 10 धावा झाल्या 4 बॉलच्या पाठीमागे. एक चांगली सध्या बॅलन्सिंग मॅच पाहताय. 14 बॉल 29 धावांची आवश्यकता. आणखीन एक येते. मोठा ब्लास्ट झालाय. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रतापच्या बॅट मधनं आणखी षटकार. चला प्रताप सकपाळ यांनी जर मॅच विन करून दिली तर गणेशजी शिंदे यांच्या माध्यमातून 1501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आणखीन एक मोठा धमाका. बॅक टू बॅक प्रतापच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार. काय यार बॅटिंग. आगीचा निखारा के ज्वालामुखीचा इशारा हा संदेश देतोय सचिन कदमला. बॅक टू बॅक इथे 2 षटकार. ऑन स्ट्राईक त्याच्या स्ट्रॉंग झोन आहे आणि या झोन मध्ये ताबडतोब बॅटिंग करतोय. षटकाची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आतापर्यंत तब्बल कुठल्या त्या बॅटिंग करते टीम जेएमसीसी लाकवड 22 धाबा. हा मॅच संपूर्ण खेचून आणलाय प्रतापने. एकवीस धाव्यांवरती प्रताप खेळतोय. लक्ष छोटा आता होत चाललंय कारण का 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. 22 धाबा सध्या फलकावरती लागल्यात. 21 धाव्यांवरती तो खेळतोय. नवीन गोलंदाज याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे. काही मॅच आपण पाहिल्या जेएमसीची लाकवड टीम हारता हारता जिंकल्यात आणि तिथून मात्र संघर्षाला सुरुवात झाली आहे त्यांच्या. 12 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती प्रताप सकपाळने ही जर मॅच जिंकून दिली तर गणेशजी शिंदे यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज. पाठची कडा भाग्याचा सहारा. एक सिंगल येते. सिंगल इकडे तर पुढे आता वाटचाल सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धाबा आणि आतापर्यंत 11 बॉलच्या पाठीमागे 16 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येकाचं या सोहळ्यासाठी महत्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्या सहकार्याने खरं तरी आपण स्पर्धा एवढी मोठी खेळली जात आहे. 11 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. जर डॉट बॉल आले तर ही मॅच चांगली आणखी होत जाईल. टीम गोगवे 11 संघासाठी बॉलर पुन्हा एकदा निघतोय. त्यामुळे स्ट्रोक चांगला आहे परंतु हवेमध्ये बॉल सतत असताना डिक्लर झोन मध्ये आणखीन एक धाव मिळते. डिक्लर झोन एक सिंगल या मॅचला पुढे घेऊन जातील आणि हे सध्या होत आहे. हे घडतंय. एक सिंगल येते. आदित्यला पाहताय तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या 2 सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 धावा आल्या त्याही डिक्लर झोन मध्ये. हे कुठेतरी प्लॅनिंग करतोय. व्हेरिएशन ठेवलंय टप्प्यावरती आणि तोच सध्या टप्पा आपण पाहताय. आदित्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राहून विकेटने वोल टॉस बॉल. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा रन येते यांची खात्यामध्ये ऍड होते. टीम लाखवडच्या 2 टोटल झाल्या त्या 26 येणारे 10 13चं समीकरण.
10 बॉल 13 हे समीकरण सध्या आलंय. चांगला यार खेळ केला प्रतापने, चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये, त्याचा रोल महत्वपूर्ण राहिला आतापर्यंत. हा बॉल अपटलाय, अखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा पंचाचा इशारा, नो बॉल. फ्रीट कंपल्सरी राहणार आहे. आदित्य आता दबावाच्या छायाखाली दिसतोय, तुषार समोर आहे. आज तुषारने खरं तर दुपारचे सत्र काही मॅचेस काढल्यात त्याच्या जोरावरती. मग ऍज अ बॅटिंग असेल बॉलिंग असेल 6-7 रन हवे होत्या. 6 बॉल मध्ये या खेळाडूच्या धावा रोखल्या गेल्या, म्हणून की काय एक चांगला खेळ पॅच केलाय. बॉल थोडासा हवेमध्ये राहिलाय, परंतु फ्रीटचा बॉल होता. एक सिंगल कंप्लीट होते. एक सिंगलची मदत, एक सिंगलची योगदान. 9 बॉल 11 समीकरण 28 झाल्यात. एक चांगली भागीदारी मी बडेन 28 धाव्यांची सज्जा, ही साजेदारी आहे. विकेटच्या शोधामध्ये जावं लागतंय, परंतु विकेट येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल साठी चांगला बॉल, अगदी अंगावरती बॉल होता. ऑन साइडला या बॉलला वळण दिलंय. एक तर सिंगल येते, सेकंडचा कॉल आहे परंतु नाहीये. सिंगलच या बॉलवरती मिळेल. आणि आता 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. या 2 बॉल वरती जर एका धाव येते तर मॅच बनवू शकते. चांगली स्पर्धा झाली ही. ओहो कटन बोल्ट. आता मॅचला मजा येईल, आता रंग भरले जातील या मॅच मध्ये. बोल्ड केलाय, कट लागले आणि त्याच्यानंतर यष्ट्यांचा बेत घेतलाय. फलंदाज प्रथम बाद होतोय. बॅटर तुषारचा पळ आता मॅच युटर्न घेऊ शकते, मॅच वळण घेऊ शकते, कारण का 7 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. 29 धावा सध्या बोर्डवरती सजल्या गेल्यात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे सौभाग्यवती अश्विनीताई विनोद कदम यांच्या माध्यमातून युट्यूब अश्विन कॉमेडी धमाका. काही जबरदस्त ही स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 7500 कैलासवासी बाबूराव धोंडेबा कदम आणि कैलासवासी कृष्णा धोंडेबा कदम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण धोंडेबा कदम पाटील यांच्या माध्यमातून मिळाला. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेसाठी बहुमूल्य राहिले. टोटल झाले ते कुंड 29 धावा. येणारे बॉल असणार आहे 7-7 मध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जबरदस्त ही क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस उडवलाय ऑल साइडला मोठा धमाका. बिग वे अँड बिग गॉन. इट इज अ एस बँक मॅक्सिमम बूम बूम कॅप बॅकेट ॲट इज द 6 रन. व्हॉट अ शॉट. काय यार फटका खेळला, दिमागदार स्वागत केलं. आल्या पावली आणि अथा फटका आला मोठा आणि नाही झाला धावांचा तोटा, कारण का षटकाराने नय्यन सकपालच्या बॅटमध्ये येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. बाकी आवश्यकता. मॅच ऑन आहे. चांगली यार मॅच बनवली. खरं तर तुषार सकपाळ पण पाहिलं दुपारपासून, त्याची बॅटिंग बॉलिंग बोलली. या मॅच मध्ये प्रताप सकपाळने खरं तर एक प्रताप रूप दाखवलं. नयनने आल्या पावली खरं तर षटकार ठोकलाय. म्हणजे प्रत्येकाचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलंय. आणखी किती मोठा फटका बिगेट करण्याचा. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. एक सिंगल साठी बॉल चाललाय. देवसरे टीमचा कॅप्टन आपण लगेच याचे समीर जाधव, देवसरे टीमचा कॅप्टन. सेमीफायनल क्रमांक 2 पाहताय कोणती टीम जाणार, कोणती टीम क्वालिफाय होणार. इथे फायनलच्या मॅच मध्ये कोणती टीम खेळणार आहे. देवसर टीमच्या विरोधामध्ये सध्या या 2 संघांची चांगली लढत पाहायला मिळते. हाय देखील ब्लॉकॉनचा बॉल ऑन साइड रिटर्न केला, ऑन द राईज केलाय. एक तर सिंगल त्याने सेकंडचा कॉल आणि ही मॅच जिंकली टीम JMCC लाखवड संघाने. अभिनंदन टीम JMCC लाखवड. परंतु आपण कौतुक करूया टीम पराभूत ज्या पद्धतीने गोगो 11 खेळले. आपण देखील सुरेख खेळलात, परंतु प्रयत्न खूप आपले कमी पडलेत. जिथे कॅट ड्रॉप झाली, मॅट टर्न झाली असती आणि तिथून मात्र